शेतकरी मित्रांनो, नमस्कार. जानेवारी महिना आलाय, पण हा फक्त कॅलेंडर बदलण्याचा महिना नाहीये. आपल्या ऊस शेतीसाठी हा आहे डिसिजन मंथ, म्हणजे निर्णयाचा महिना. हो, खरंय, पुढच्या 30 दिवसात आपण जे काही करणार आहोत ना, त्यावरच आपल्या ऊसाचं भवितव्य आणि हो, आपलं फायनल टनेज ठरणार आहे. चला तर मग, या विश्लेषणात आपण याच महत्वाच्या कामांबद्दल सविस्तर जाणून घेऊया. एक गोष्ट आहे ती कायम डोक्यात ठेवा. ऊस म्हणजे कसा आहे माहितीये का? तो रोज थोडा थोडा नाही वाढत. तो एकदम महत्वाच्या टप्प्यांवर मोठे निर्णय घेतो. आणि जानेवारी हा त्यातलाच एक सगळ्यात मोठा निर्णयाचा महिना. ह्याच महिन्यात तो ठरवतो की मुळं किती खोल न्यायची, फुटवे किती ठेवायचे आणि जमिनीतून अन्न किती ताकदीने खेचायचं. म्हणजे बघा, आपण ह्या महिन्यात जे काही करू ना, त्यावरच आपलं फायनल उत्पादन शिक्कामोर्तब होणार आहे. मग ते जे म्हणतात ना 100 टनाच्या पुढचं उत्पादन, त्याचं रहस्य काय असेल? ते जमिनीच्या वर नाही तर जमिनीच्या आत दडलेलं आहे. आणि या रहस्याचा जो पाया आहे तो जानेवारी महिन्यातच आपल्याला घालावा लागतो. चला मग बघूया मुळं आणि फुटव्यांचं नियोजन नेमकं कसं करायचं. स्वतःला एक प्रश्न विचारा की माझ्या शेतात जे फुटवे दिसतायत ते सगळेच फायद्याचे आहेत का? खरं तर जानेवारी महिना हा फुटव्यांची संख्या मोजण्याचं नाहीच, तर त्यांची ताकद वाढवण्याचा आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, गरजेपेक्षा जास्त आणि कमजोर फुटवे हे ऊस उत्पादनात घट होण्याचे खूप मोठं कारण आहे. आता ही जी संकल्पना आहे ना, ही खूपच इंटरेस्टिंग आहे. याला आपण म्हणू शकतो उत्पादनाची मर्यादा विरुद्ध उत्पादनाची चावी. म्हणजे काय, तर काही गोष्टी आपल्या उत्पादनावर एक लिमिट लावतात, एक मर्यादा घालतात. जसे की जमिनीत पाणी साचलं किंवा फुटव्यांची उगाच गर्दी झाली की समजा आपल्या उत्पादनाची एक भिंत तयार झाली. त्याच्या पुढे जाणं खूप अवघड. आणि दुसऱ्या बाजूला आहेत उत्पादनाच्या चाव्या, म्हणजे मुळांना ऑक्सिजन मिळणं, वेळेवर कामं करणं. या गोष्टी आपल्या उत्पादनाला थेट बूस्ट देतात, चालना देतात. आपलं काम काय आहे, तर त्या भिंती तयार करणाऱ्या गोष्टींना पहिले बाजूला करायचं. मग आता करायचे काय? एकदम सोप्या 3 महत्वाच्या पायऱ्या आहेत. पहिली, मुळांना श्वास घेऊ द्या. त्यासाठी एक हलकी कोळपणी किंवा खुरपणी करून जमिनीमध्ये हवा खेळती ठेवणं खूप गरजेचं आहे, म्हणजे मुळांना भरपूर ऑक्सिजन मिळेल. दुसरी पायरी, झाडाला ताकद द्या. जे कमजोर आणि जास्तीचे फुटवे आहेत ते काढून टाका. म्हणजे काय होईल, झाडाची सगळी शक्ती चांगल्या वजनदार फुटव्यांकडे जाईल. आणि तिसरी, वाढीला चालना द्या. ह्युमिक ॲसिड किंवा जीवामृत सारखे बूस्टर वापरून नवीन पांढरी मुळं फुटायला मदत करा. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जे शत्रू आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत तेच अनेकदा सगळ्यात जास्त धोकादायक असतात. जमिनीच्या खाली 15 सेंटीमीटरवर तयार झालेला तो घट्ट थर, झिंक बोरॉनसारख्या घटकांची ती छुपी कमतरता किंवा थंडीमुळे मुळांची श्वास घेण्याची क्रियाच मंदावणं, या गोष्टी वरून दिसत नाहीत, पण त्या आपलं उत्पादन आतल्या आत पोखरत असतात. चला आता वळूया आपल्या दुसऱ्या महत्वाच्या विषयाकडे. जानेवारीतलं खत व्यवस्थापन म्हणजे फक्त खत टाकणं नाहीये, तर आपण टाकलेला प्रत्येक किलो खत वाया न जाऊ देता थेट ऊसाच्या मुळांपर्यंत पोहोचवून त्याचं वजनात रूपांतर करणं आहे. इथे आपलं ध्येय आहे खर्च वाचवायचा आणि वजन वाढवायचं. हा तक्ता जरा काळजीपूर्वक बघा हा. जानेवारीमध्ये थंडीमुळे खतं वाया जाण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे युरियाचा जो 25-30 किलोचा डोस आहे तो एकदम देऊ नका. तो 10-12 दिवसांच्या अंतराने 2 हप्त्यांमध्ये विभागून द्या. मुळांच्या वाढीसाठी स्फुरद खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी सिंगल सुपर फॉस्फेट म्हणजेच SSP हा एक उत्तम पर्याय आहे. का? कारण यातून स्फुरद तर मिळतंच, पण सोबत कॅल्शियम आणि सल्फरचा दुहेरी फायदा होतो. आणि राहिला पोटॅश, तो तर थंडी आणि रोगांपासून पिकाचं संरक्षण करणारं कवच आहे. विशेषतः खोडवा ऊसासाठी तर ती संजीवनीच आहे. आता एक छोटीशी पण खूप महत्वाची गोष्ट आहे का. समजा एक शेतकरी आहे नावाचा. त्याने विचार केला की थंडी खूप आहे म्हणून जास्त युरिया टाकू आणि पाणीही भरपूर देऊ. त्याने मेहनत तर खूप घेतली, पण त्याच्या पदरात उत्पादन पडलं फक्त 75 टन. आणि आता दुसरा शेतकरी नावाचा. त्याने काय केलं? त्याने खताचे डोस विभागून दिले, योग्य वेळी दिले आणि जमिनीचा पोत बघून पाण्याची अचूक व्यवस्था केली. आणि त्याचं उत्पादन किती आलं? तब्बल 115 टन. फरक तुमच्या डोळ्यासमोर आहे. म्हणजे बघा, गोष्टीतून शिकायचे काय? खत दोघांनी सारखंच वापरलं होतं, पण एकाचा विचार करण्याची पद्धत वेगळी होती. मुद्दा खताचा नाहीये, मुद्दा आहे तो वापरण्याच्या वेळेचा आणि पद्धतीचा. एक छोटासा विचार आणि उत्पादनात केवढा मोठा फरक. बरं, मला एक सांगा, तुमच्याकडे खोडवा ऊस आहे की नवीन लागण केलीये? खाली कमेंट करून नक्की सांगा.
कधीकधी काय करायचं यापेक्षा काय नाही करायचं हे जास्त महत्वाचं असतं. जानेवारी महिन्यात या काही गोष्टी कटाक्षाने टाळा. ही नवीन प्रयोग करण्याची वेळ नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं, खत दिल्यानंतर लगेच शेत पाण्याने भरून टाकू नका, नाहीतर टाकलेलं सगळं खत मुळांच्या खाली निघून जाईल आणि काहीच फायदा होणार नाही. चला, आता आपण तिसऱ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयावर आलो आहोत. हा विषय अनेकदा दुर्लक्षित राहतो, पण नुकसान मात्र सगळ्यात जास्त करतो. एक वाक्य लक्षात ठेवा, जानेवारी महिन्यात जास्त पाणी म्हणजे जास्त वाढ नव्हे, तर कमी वाढ. थंडीमध्ये पाणी व्यवस्थापनाचे सगळे नियम पूर्णपणे बदलतात. पाणी देणं आणि ओलावा सांभाळणं यात जमीन आसमानाचा फरक आहे बरं का. आपलं ध्येय शेत पाण्याने भरणं नाही, तर मुळांच्या परिसरात साधारण 60 ते 70% ओलावा टिकवून ठेवणं आहे. हे कसं ओळखायचं? सोपं आहे. जमिनीतील मातीचा एक गोळा हातात घ्या. जर त्याचा लाडू बनला पण हाताला पाणी लागलं नाही, तर समजा ओलावा एकदम बरोबर आहे. आणि पाणी कधी द्यायचं? रात्रीच्या थंड वेळी अजिबात नको, मुळांना शॉक बसतो. पाणी देण्याची सगळ्यात चांगली वेळ म्हणजे सकाळी 10 ते दुपारी 2च्या दरम्यान. यालाच मी म्हणतो टाईम लॉस कॉन्सेप्ट, म्हणजे वेळेचं होणारं नुकसान. विचार करा, पाण्याचं एक छोटंसं नियोजन चुकलं आणि ऊसाची वाढ तब्बल 15 दिवस थांबली. हे 15 दिवस गेले ते गेलेच. लक्षात ठेवा, शेतीत पैसे गमावले तर ते परत कमावता येतात, पण पिकाच्या वाढीचे गेलेले दिवस ते कधीच परत येत नाही. खरं तर आपण स्वतः आपल्या शेताचे डॉक्टर होऊ शकतो. फक्त काही गोष्टी बघून आपल्याला 45-60 दिवसांतच उत्पादनाचा अंदाज येऊ शकतो. जर ऊसाची पानं थाट, सरळ असतील आणि कांड्याची लांबी चांगली वाढत असेल, तर समजा सगळं आलबेल आहे. पण जर फुटवे कमी जास्त असतील किंवा पानं पिवळी पडायला लागली, तर समजून जा की काहीतरी चुकतंय आणि आपल्याला लगेच उपाययोजना करायला हवी. आत्तापर्यंत आपण जी काही चर्चा केली, त्या सगळ्या कामांना आपण थेट आपल्या खिशात येणाऱ्या पैशांशी जोडूया. कारण आपण जानेवारीत जे काही करतो त्याचा परिणाम फक्त टनेजवर नाही होत, तर कारखान्यातून जे फायनल बिल येतं ना, त्यावर होतो. हे चक्र समजून घेणं खूप महत्वाचं आहे. ही गोष्ट फक्त जास्त ऊस पिकवण्याची नाहीये, तर चांगल्या प्रतीचा ऊस पिकवून जास्त पैसे मिळवण्याची आहे. मजबूत मुळं असली की रसाची शुद्धता वाढते, संतुलित पोटॅश दिला की रिकव्हरीच चांगली मिळते. आणि या सगळ्याचा थेट परिणाम काय? तर फक्त टनेज नाही, तर चांगल्या दराने आपल्याला जास्त नफा मिळतो. चला, आत्तापर्यंत आपण ज्या सगळ्या गोष्टींवर बोललो त्या एका सोप्या चेकलिस्टच्या स्वरूपात बघूया. म्हणजे काय होईल, त्या लक्षात ठेवायला आणि शेतावर जाऊन वापरायला एकदम सोप्या जातील. ही आहे तुमची जानेवारी महिन्यासाठीची चेकलिस्ट. एक क्षण थांबा आणि स्वतःच्या शेताचा विचार करून प्रत्येक मुद्दा तपासा. जमिनीत हवा खेळती ठेवली का? कमजोर फुटवे काढले का? खतं विभागून आणि मुळांच्या जवळ दिली का? आणि पाणी योग्य वेळी योग्य प्रमाणात दिलं का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर हो असतील, तर समजा तुम्ही एकदम योग्य मार्गावर आहात. आणि हो, सगळ्यात शेवटी एक गोष्ट सांगतो, जी नेहमी लक्षात ठेवा. कोणती खतं कंपनी काय म्हणतीये किंवा आपल्या शेजारी काय करतोय, यापेक्षाही महत्वाचं काय असेल तर आपलं पीक स्वतः काय बोलतंय. हो, आपलं ऊसाचं पीकच आपला सगळ्यात मोठा गुरु, सगळ्यात मोठा सल्लागार आहे. त्याची भाषा समजून घ्या, त्याची पानं काय सांगतायत, त्याची वाढ काय दर्शवतीये, हे जर आपण ओळखायला शिकलो, तर मग आपल्याला बाहेरच्या सल्लागाराची गरजच पडणार. तुमचे काही अनुभव असतील, काही शंका असतील, तर त्याखाली कमेंट बॉक्समध्ये मोकळेपणाने लिहा. अशाच प्रकारच्या थेट शेतावर उपयोगी पडणाऱ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.